मी प्राध्यापिका मेधा दाते. 21 जुलै व्यास पौर्णिमा. आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरूंचे दर्शन, पूजन, किमान स्मरण तरी आज केलेच जाते. गुरूंबद्दल असलेले प्रेम, सद्भावना व्यक्त करण्यासाठी किंबहुना उतराई होण्यासाठी आज अतिशय आनंदात, उत्साहात गुरूंची पाद्यपूजा केली जाते. तसेच आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असे संबोधले जाते. त्या माणसाने म्हणजे व्यासांनी समाजावर किती उपकार केलेत याला तोड नाही. आणि त्यांना वंदन करण्यासाठी म्हणजे म्हटले गेले आहे की अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर परो हरिः अभाललोचन शंभूर भगवान बादरायण. म्हणजे ज्याला 4 मुख नाही आहेत पण ते ब्रह्मा आहेत, ज्याला 2च बाहू आहेत पण तरीसुद्धा तो हरी आहे, ज्याला कपाळावर 3रा डोळा दिसत नाही पण तो शंभू आहे. आणि असे हे भगवान बादरायण आहेत. ते महान ज्ञानी होते, चतुर होते, उत्तम शिक्षक होते, श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ होते, तत्त्वज्ञ होते. आणि म्हणूनच त्यांनी ब्रह्मसूत्र हे अप्रतिम आहे त्यांनी लिहिलेले. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वेचक असे सिद्धांत घेऊन गूढ तत्त्वज्ञान उकलत गोष्टीरूप सांगितले आहे. लोकोत्तर तत्त्वज्ञान लिहिलेले आहे. वेदांवर अथक परिश्रम घेऊन त्यांनी 4 भागात विभाजन केले. माणसाच्या मनाला गोष्टी ऐकून खूप आनंद मिळतो, तो त्यात रमून जात असतो. आणि त्यासाठी त्यांनी वेदांतामध्ये काही खऱ्या काही काल्पनिक अशा गोष्टी लिहिल्या आणि त्यातून गूढ तत्त्वज्ञानच माणसाच्या गळी उतरवले. उत्तम मानसशास्त्रज्ञच हे सगळं करू शकतो. इथे फक्त आपल्या घरातल्या मुलाचे आपण मन जाणायचे नाही आहे, तर समाजाच्या मनाचा विचार करायचा आहे. म्हणजे सामान्य माणसांना नीती, जीवन व्यवहार, राजनीती समजवायची आहे. त्यासाठी त्यांनी पुराणे लिहिली. माणसाने जीवनात ध्येय असले पाहिजे, ते ठेवलेच पाहिजे आणि आवेशाने त्या ध्येयाप्रत गेले पाहिजे. त्यासाठी त्यांनी महाभारत लिहिले. पण सगळ्यात मजा आहे ती म्हणजे भागवतात. भगवंताची कृपा झाली म्हणून भागवत लिहिले. नारदांनी फक्त 4 श्लोक सांगितले, पण वेदव्यासांनी कहर केला. चक्क त्या 4 श्लोकांचा 18,000 श्लोक करण्यामध्ये विस्तार केला. केवढा प्रचंड विस्तार! मनाचे तऱ्हा, आवडीनिवडींचे प्रकार, उद्योगाचे वैविध्य, वागण्याच्या तऱ्हा या सगळ्यांचे माणसाच्या सगळ्यांच्या वैविध्यतेचे वर्णन, अप्रतिम वर्णन भागवतांच्या विविध कथांमध्ये विपुल प्रमाणात आहे. आणि जोडीला अकंठ भक्तिरस आपल्याला ते पाजतात. माणूस त्यात इतका रमतो की कृष्णमय होतो. ही किमया केवळ व्यासनारायणांच्या लेखणीची आहे. 100-150 वर्षापूर्वी सर्रास ह्यूम आणि हेगेल, डार्विन या पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांचे ग्रंथ अभ्यासले जायचे. पण ज्याप्रमाणे आपण पाश्चिमात्यांची पुस्तकं वाचायचो तसंच ती लोकंसुद्धा आपली पुस्तकं वाचायची, आपले तत्त्वज्ञान वाचायचे. आणि जेव्हा इंग्रजी भाषा भारतात आलीसुद्धा नव्हती, इंग्रज भारतात आले नव्हते, त्याच वेळेस भारताचे जे पहिले गव्हर्नर नंतर झाले ते वॉरन हेस्टिंग्ज, त्यांनी अथक परिश्रम घेऊन भागवताचे भाषांतर ऑलरेडी केलेले होतं. नंतर ते भारतात आले. म्हणजे भागवताचं भाषांतर करायची त्यांना इच्छा व्हावी, त्या ग्रंथाचं महत्त्व त्यांना कळावं, एवढं तर आदर त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळायचं कारण काय आहे, तर हे त्याचा सगळा उल्लेख इमर्सननी लिटरेचर नामक एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचंही हिंदी भाषांतर आहे आपल्या सुदैवाने, म्हणून आपल्याला ही माहिती मिळू शकते. त्याच्यात त्यांनी हे सगळं उल्लेख केलेला आहे. आणि वॉरन हेस्टिंग्जला तेवढे भागवत आवडेत आणि त्यांचं आवडीचं पुस्तक कोणचं म्हणलं की ते व्यासांचं भागवत असंच सांगायचे. वेदव्यासांचे विपुल वाङ्मय विपुलता, वैविध्यता, व्यापकता, गूढता, माधुर्यता सगळंच विलोभनीय आहे. भगवंताने गीतेत म्हटले की प्रसादस्तु प्रसन्नता, जो प्रसन्नता देतो तो प्रसाद. असेच म्हणायचे तर व्यास वाङ्मय सतत प्रसाद देतो आहे आपल्याला. आणि त्या निमित्ताने आपण त्यांचा जय जयकार करू. वेदव्यासांचा जय जयकार असो, सद्गुरूंचा जय जयकार असो. नमस्कार.